पैठणमध्ये खूप विकास निधी आलेला आहे आणि या विकास निधीतून पैठणचा चेहरा मावरा बदलण्याचं काम बापूंनी आणि साहेबांनी केलेलं आहे. स्वच्छता आणि सगळं भरपूर निधी ते देऊन असं व्यवस्थितच आहे ना. पैठण सारखं म्हणजे भुमरे साहेबांच्या नेतृत्वाने एकदम व्यवस्थित आहे. आज नगर परिषद नगर पंचायतचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सर्वच पक्ष आता आपला प्रचार जोरात करत आहेत. आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये मी सध्या पैठण येथे आहे आणि पैठणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही सभा झालेल्या आहेत. दोघांनीही आम्ही विकास केलाय, आम्ही पैठणचं भलं केले असं वक्तव्य केले. मात्र सर्वसामान्यांना या सगळ्याबद्दल काय वाटतं आणि पैठणमध्ये कोणाची हवा आहे ते आपण पाहायला आलोय. आपल्यासोबत काही इथले रहिवासी आहेत. काय वाटतं? दोघेही म्हणतात आम्ही विकास केलाय. पैठणचं सध्या परिस्थिती काय आहे विचार जर केला तर? पैठणची परिस्थिती अशी आहे की आज भुमरे साहेबाच्या माध्यमातून आणि बापू साहेबाच्या माध्यमातून पैठणमध्ये खूप विकास निधी आलेला आहे आणि या विकास निधीतून पैठणचा चेहरा मावरा बदलण्याचं काम बापूंनी आणि साहेबांनी केलेलं आहे. मग ते उद्यानासाठी जो निधी असेल, त्याच्यानंतर नाथ मंदिरासाठी निधी असेल, त्याच्यानंतर शहरातल्या रस्त्यासाठी निधी असेल, पाणी पुरवठ्यासाठी निधी असेल, विशेष करून सर्व समाज बांधवांना, त्याच्यानंतर मुस्लिम धर्मासाठी मुस्लिमासाठी शादीखाना असेल, 2 कोटीचा शादीखाना त्यांनी मुस्लिम समाजासाठी आणलेला आहे, इथं निधी आणलेला आहे, ते काम सुद्धा झालेलं आहे. त्याच्यानंतर कब्रस्तानसाठी असेल, स्मशानभूमीसाठी असेल, अद्ययावत करण्यासाठी विलास बापूंनी खूप निधी या ठिकाणी आणलेला आहे. आणि पैठणची जनता, पैठण शहरातली जनता ही बापूर आणि साहेबावर प्रेम करणारी आहे. त्यामुळे 2025ला या ठिकाणी नक्कीच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, भुमरे साहेबांच्या नेतृत्वाखाली बापू या ठिकाणी धनुष्यबाणाचा नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आणि 100% विद्या कावसनकर ताई या नक्कीच नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडून येणार आहे. आणि याचं सारं श्रेय हे बापूचं असणार आहे. आज बापू कार्यकर्त्यासाठी पायाची भिंगरी राहून जसं स्वतः उभा आहे असं प्रचार करत आहे. आपला कार्यकर्ता निवडून आला पाहिजे. ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यासाठी सुद्धा नेता मेहनत घेत आहे. हेच खूप मोठी गोष्ट आहे. बरं, तुम्ही म्हणताय विकास आला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण तुमचेच कार्यकर्ते म्हणताय की पैठणची परिस्थिती बघा, सगळीकडे स्वच्छता आहे, सगळीकडे घाणीचं साम्राज्य आहे. म्हणजे कुठेतरी विकास झालाय, दुसरीकडे या ठिकाणी दुसरा नगराध्यक्ष 3-4 वर्षापूर्वी नगराध्यक्ष दुसरे होते, पण तरी सुद्धा साहेबांनी खूप निधी आणलेला आहे आणि खूप कामं झालेले आहेत. काय हे चांगले कामं सुद्धा दाखवले गेले पाहिजेत. या ठिकाणी आता काही ठिकाणी कामं राहिले असतील तर ते येणाऱ्या काळात ते सुद्धा मार्गी लागणार आहे आणि तो निधी सुद्धा बापूंनी या ठिकाणी आणलेला आहे. मुख्यमंत्री म्हणताय की आमची नगर पंचायत होती, आमचं इतक्या वर्ष याच्यावर सत्ता होती तर आम्हीच विकास केलाय. असं नाही, पहिल्यापासून म्हणजे 5 वर्षापासून आणि ह्या नवीन वर्षात सुद्धा नगर विकास खातं हे शिंदे साहेबाकडे आहे. आणि शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना असेल, नाही तर पैठणसाठीचा जो निधी असेल तो शिंदे साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण मतदारसंघात तर दिला, पण शहरात सुद्धा खूप निधी या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्या निधीतूनच एवढं जे चकाचक जे दिसतंय, तुम्ही नाथ मंदिर परिसरात गेलात, तुम्ही उद्यानमध्ये जर गेलात, त्याच्यानंतर तिकडं मुस्लिम भागात जर गेलात, तिथं तुम्हाला दिसेल तिकडे रस्ते, पाण्याची जी सोय झालेली आहे. काका, नाव काय तुमचं? ज्ञानदेव तुम्ही ते वारकरी दिसताय, वारकरी वारीसाठी आलेलं. वारीसाठी आले. काय तुम्हाला काय वाटतं, पैठणला तुम्ही कंटिन्यू येतात, स्वच्छता वगैरे आहे का पैठण? स्वच्छता आणि सगळं भरपूर निधी ते देऊन असं व्यवस्थितच आहे ना. पैठण सारखं म्हणजे भुमरे साहेबांच्या नेतृत्वाने एकदम व्यवस्थित आहे. पण वारकऱ्यांसाठी स्वच्छतेसाठी काही नाहीये, बाथरूम नाहीये, नाही ना, आहे सगळं. तुम्ही याचे जाऊन पाहा, ड्रोन मध्ये ड्रोन वगैरे आतमध्ये पाहा ना, सनाटे. बस स्टँडला किंवा इकडे आपण नदीच्या काठी पाहिलं तिकडे अस्वच्छताच आहे ना. घाट वगैरे ते स्वच्छच आहे ना. स्वच्छता दिसते शहरात. हा दिवस एवढं तेवढं होते, जे वारकरीच करतात. समजा जे आलेले त्यावेळेस लोक आले का हेच घाण करतात. आता रोजच्या रोज ते दिसायला येऊन जातात ना. ते काय समस्या काय सध्या शहरात तुम्ही जर विचार केला तर सर्वसामान्य? मी लहू गायकवाड. माझं पत्नीचं, माझ्या कुटुंबाचं जे मतदान आहे 7 नंबर वार्डमध्ये येतंय. त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे असं आहे का मी स्वतः ज्यावेळेस काही त्या वार्डातल्या समस्या होत्या, मी माननीय आदरणीय विलास बापू भुमरे आणि आमचे संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपानजी भुमरे यांच्याकडे ज्या समस्या मांडल्या होत्या, म्हणजे त्या वार्डामध्ये जे मातंग समाजासाठी स्मशानभूमीचं जे मागणी होती आमची, आणि अण्णाभाऊ साठे स्मारकाची मागणी होती आम्ही,
तर ती मागणी आम्ही मागच्या वर्षी साहेबांकडे मांडली होती, परंतु साहेबाच्या आणि संदीपा भुमरेच्या प्रयत्नातून दोन्ही मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. 1-1.5 कोटीचं स्मशानभूमीचं काम त्यांनी त्यांच्या माध्यमातून आणि 3.5 कोटीचं स्मारकाचं काम माननीय साहेबाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेलं आहे. म्हणून मी आमचं आपण जर पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं, कोणाची हवा आहे? शिवसेनेची आहे की भाजपची हवा आहे? सेनेची हवा आहे बापूची. सेनेची हवा आहे ना, शिंदे गटाची. कशामुळे हवा आहे? नेमकं कारण काय? हवा म्हणजे तेवढं काम वगैरे केलंय बापूना साहेबांनी ते. बर, हो, कामं केलेले आहेत. हो, पण सगळ्या जनतेला माहिती आहे सगळे काम. घोटाळ्याचे आरोप पण होत आहेत त्यांच्यावर. काहीच नाही घोटाळे त्यांची. बर, हजारो कोटी आले, ती कामं झाली का सर्व? हो, सगळे कामं झाले आहेत ना. बर बर. पण दुसरीकडे अस्वच्छता वगैरे या गोष्टी तुम्हाला वाटतं का? आता बाथरूम वगैरे नसणं. आता एवढं मोठं आता तीर्थक्षेत्र असल्यामुळं भाविक येतात, थोडी घाण गुण होतीच. साप ते सगळे लोक काय करतात ते. पण देवा भाऊ म्हणतात तर भाजपनंच विकास केलाय. कोणचे देवा भाऊ? देवेंद्र फडणवीस. असं आहे का? भाजपने कसं काय केला विकास? ते म्हणते आमची नगर परिषद आमची होती. आमदार तर आमचे आहेत ना. बर, असं आहे सर. त्याच्यामुळं विकास झालाय. बर बर. आता सत्ता कोणाची? त्यांची येईल का? हो, सत्तात बापूशीच येणार आमच्या. बर बर. सत्ता जर आली काय बदल होईल? अजून काय बदल होईल असं तुम्हाला वाटतं? काय व्हायला हवं? समजा आताची परिस्थिती अजून काय सुधार व्हायला हवं शहरात? आपण जर पाहिलं तर एक प्रकारे दोन्ही पक्षाच्या कुठेतरी हवा आहे असं चित्र सर्वसामान्य आपल्याला ऐकायला मिळते. काय सध्या परिस्थिती काय शहराची? आपण जर पाहिलं तर काही सर्व सामान्य नागरिकांमध्ये अनेक समस्या आहेत, त्यांचे अनेक मत आहेत. मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर कुठे ना कुठे यावर्षी तरी पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता येईल असं या सर्वसामान्य जणांचं म्हणणं आहे. कारण की भाजप जरी म्हणत असेल की आम्ही विकास केला, तरी पण दुसरीकडे शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते म्हणताय की खरा विकास हा शिवसेनेनेच केला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सत्ता ही शिवसेनेची येईल असं या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मी राम बुधवंत, नवरात्र, छत्रपती संभाजीनगर.